अमरावतीमध्ये स्पर्धा परीक्षा नियोजनावरून उमेदवारांमध्ये असंतोष वाढताना दिसतोय। महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत सुरू असलेल्या भरती प्रक्रियेत IBPS मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षांच्या केंद्र व तारखांबाबत फेरविचार करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे। 25 ते 27 फेब्रुवारी 2026 दरम्यान रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड, ISRO, नाशिक महापालिका, MJP तसेच MPSC कौशल्य चाचणी अशा विविध परीक्षा एकाच कालावधीत येत असल्यानं उमेदवारांना मोठा ताण सहन करावा लागतोय। दूरवर परीक्षा केंद्र दिल्यामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना प्रवास व निवासाच्या अडचणींचाही सामना करावा लागत असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलंय। जी परीक्षा 18/2024ला जी निघाली होती महाट्रान्समिशनची, त्याच्यामध्ये पेपर फुटीचं प्रकरण हे मोठ्या प्रमाणात उघडीस आलं होतं। नंतर शासनाने तीच परीक्षा ट्रान्समिशनची रद्द केली आणि आता 22 फेब्रुवारीला 2026ला 2 वर्षानंतर, तब्बल 2 वर्षानंतर ती परीक्षा आता होऊ घातलेली। पण जेव्हा पेपर फुटीचं प्रकरण झालं होतं तेव्हाही युवक काँग्रेसनी कलेक्टर ऑफिसला मोठं आंदोलन केलं होतं आणि जे पेपर फुटीचे जे सेंटर होते ते सेंटर सगळे प्रायव्हेट सेंटर या शासनाने दिले होते। म्हणजे जी चूक त्यांनी तेव्हा केली होती, आत्ता पण त्यांनी काय केलेलं आहे, काल परवा पोरांच्या हॉल तिकीट आलेलं आणि हॉल तिकीटमध्ये त्यांनी पुन्हा तेच सेंटर पुन्हा रिपीट केलेलं आहे। म्हणजे यावेळेसुद्धा असेच जर पेपर फुटीचे प्रकरण जर झाले तर याला जबाबदार कोण राहील? ह्या मुलांनी पुन्हा पैसे भरावं, पुन्हा त्या सगळ्या गोष्टी करावं, हे कितपत योग्य आहे? माझं युवक काँग्रेसच्या वतीनं शासनाला एकच सांगणं आहे की जे सेंटर तुम्ही तेव्हा रद्द केलेले होते, आता तुम्ही ते सेंटर एक नामांकित कंपनी TCS जी कंपनी आहे त्या कंपनीला तुम्ही देऊन या सर्व गरीब मुलांची जे एक्झाम सेंटर्स आहे ते सगळे सेंटर TCSला देऊन त्यांची एक्झाम कंडक्ट करण्यात यावी। आणि काही मुलांचा याच्यात तर रिपीटेड जे एक्झाम आहे, एकाच दिवशी 3-3, 4-4 एक्झाम आलेले आहे। सगळ्यांनी सगळ्या एक्झामचे फॉर्म भरलेले आहे। आमचं कलेक्टर साहेबांना ते पण निवेदन होतं। 2 मिनिटात हा विद्यार्थी दरम्यान जिल्हा युवक काँग्रेस यांनी महापारेषणच्या सहाय्यक अभियंता भरती प्रक्रियेवरही आक्षेप घेतलाय। 22 फेब्रुवारी 2026 रोजी झालेल्या परीक्षेत उमेदवारांना 300 ते 500 किलोमीटर दूर केंद्र देण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय। परीक्षा केवळ अधिकृत TCS आयॉन डिजिटल झोन केंद्रावर घ्याव्यात, गरज पडल्यास पुनर्परीक्षा घ्यावी आणि निकाल IBPS पद्धतीने 15 दिवसात जाहीर करावा अशी मागणी करण्यात आली आहे। प्रशासनाने उम्मीदवारांच्या अडचणी लक्षात घेऊन तातडीने निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येते। हमारी महाट्रांसको की एग्ज़ाम दिसंबर 2024 में ऐड आई थी। 6 जुलाई 2025 को वो एग्ज़ाम शेड्यूल की थी, बट ड्यू टू लैक ऑफ पुलिस फोर्सेस ये एग्ज़ाम पोस्टपोन करने में आई थी और प्राइवेट सेंटर दिए थे, इसलिए वो एग्ज़ाम अभी वापस 22 फरवरी 2026 को कंडक्ट हो रही है। बट वहाँ पे प्रॉब्लम ऐसा आ रहा है, पूरे प्राइवेट सेंटर दिए जहाँ पे फ्रॉड चीटिंग केसेस हो गए वाले पूरे सेंटर दिए और बहुत दूर 500-600 किलोमीटर एग्ज़ाम सेंटर दिए। और दूसरा मुद्दा हमारा ये है, जैसे महाराष्ट्र जल जीवन प्राधिकरण की एग्ज़ाम थी, वो हमारी 25, 26, 27 को है, तो वो हमारी सेंट्रल गवर्नमेंट की एग्ज़ाम के साथ ओवरलैप हो रही है और उसके सेंटर भी RRB JEE के हमको बहुत दूर दिए। और जो महाराष्ट्र जल जीवन प्राधिकरण की एग्ज़ाम्स है उसके भी सेंटर दूर दिए और उसकी भी जो प्राइवेट सेंटर की देने की शक्यता है। इस कारण हम बच्चा कोई ना, मतलब कि ये 3-4 एग्ज़ाम में से एक एग्ज़ाम उसे मिस करनी पड़ेगी और ये पॉसिबल नहीं हो पाएगा। थैंक यू।